राज्यात काँग्रेस नेमकी कुणासोबत असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय। मुंबईत ठाकरे गटासोबत काँग्रेसचं बिनसलंय, पुण्यात शरद पवार गटासोबत अंतिम निर्णय होतच नाहीये आणि राज्यात वंचित सोबत सुद्धा काँग्रेसचा विषय अडलेला आहे। त्यामुळे काँग्रेस कुणासोबत जाणार पाहूयात। ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आणि दोन्ही पवारांची आघाडीसाठी जुळवाजुळव सुरू झाली, पण काँग्रेस नेमकं कुणासोबत जायचं यावर अजूनही ठाम दिसत नाहीये। मुंबईत काँग्रेसला ठाकरेंसोबत लढायची इच्छा होती, मात्र मनसेच्या एंट्रीमुळे काँग्रेसनं स्वबळाचा नारा दिला। असं असतानाही काही काँग्रेस नेते ठाकरे गटाला छुपा पाठिंबा देण्याच्या विचारात आहेत। मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला विरोध करण्यावर काँग्रेस ठाम आहे। हिंदी भाषिक मतांसाठी मनसेला विरोध करणं ही काँग्रेसची गरज आहे, पण भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसनं ठाकरे गटासोबत जुळवून घेण्याची तयारी दाखवली आहे। काही जागांवर ठाकरे गटाला पाठिंबा द्यायचा आणि काही जागांवर ठाकरे गटाकडून पाठिंबा घ्यायचा असा प्रस्ताव काँग्रेसकडून दिला जाऊ शकतो। गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ठाकरेंचे काँग्रेससोबत चांगले संबंध प्रस्थापित झाले। हे संबंध एकाएकी तोडू नयेत अशीच राहुल गांधींचीही भूमिका असल्याचं कळतंय। त्यामुळे शक्य त्या वॉर्डमध्ये मत हस्तांतरित करण्याचा विचार काँग्रेसचे नेते करतायत। कुठे कुठे कोणाकोणासोबत कशी कशी आघाडी झाली, यांच्यासोबत जाणार आहात का त्यांच्यासोबत जाणार आहात का, हे काय झालं आणि ते काय झालं, हे प्रश्न वास्तविक आहेत आणि हे उभ्या महाराष्ट्रालाही पडलेले प्रश्न आहेत। मात्र आज एकंदरीत इंडिया अलायन्स व समविचारी पक्ष यासोबतच आघाडीच्या अनुषंगानं काही ठिकाणी ही चर्चा झाली आणि तशा प्रकारचे प्रस्ताव आले। महाराष्ट्रात कुठेही घड्याळासोबत, धनुष्यबाणासोबत, पतंगासोबत किंवा अजून कोणत्या इतर पक्षासोबत जाण्याच्या संदर्भात कुठलाही निर्णय हा झाला नाही, कारण अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव हा अगदी थेट इंजिनपर्यंत कोणाचाही प्रस्ताव आला नव्हता। आम्ही स्वबळावरही काही ठिकाणी जात आहोत, काही ठिकाणी आम्ही अलायन्सच्या सोबत देखील जात आहोत आणि एखाद दुसऱ्या ठिकाणी कदाचित गावातल्या सर्व असणाऱ्या संस्कृतीच्या अनुषंगानं एखाद्या ठिकाणी जी शहर विकास आघाडी आहे ती आघाडी देखील ही होऊ शकते। एकीकडे काँग्रेस ठाकरेंसोबत मत हस्तांतरणाचा प्रस्ताव ठेवण्याच्या विचारात आहे, पण ठाकरे गटानं मात्र मनसेसोबत पूर्ण ताकदीनं मैदानात उतरण्याची तयारी केली आहे। बघा, असं आहे की याच्या पूर्वीच्या निवडणुका देखील आम्ही काँग्रेसच्या व्यतिरिक्त लढलेलो आहोत आणि त्या जिंकलेलो देखील आहोत। त्यामुळे ही निवडणूक शिवसेना मनसे युती जिंकेल असा विश्वास आम्हाला 100% आहे। ठाकरेंनी साथ सोडल्यानंतर किमान शरद पवार गट सोबत राहील असा काँग्रेसचा अंदाज होता, पण ठाकरेंच्या एकत्रीकरणानंतर पवार कुटुंबातही एकत्रीकरणाची लाट दिसते। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीकडून तशा हालचाली सुरू झाल्यात, त्यामुळे मुंबईतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। दरम्यान ठाकरे गट आणि काँग्रेसकडून पवार गटासोबत बोलणी सुरूच आहेत। नाही, बोलणी चालू आहेत। बोलणीचा काय अंतिम निकाल लागेल ते आपल्याला थोड्या वेळातच कळेल। आज पुण्याचे संपूर्ण पक्षाचं नेतृत्व आणि पक्षाचे सर्व पदाधिकारी हे उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी पुण्याचा जो एक अहवाल आहे, आढावा हा त्यांनी दिला आणि तो देत असताना पुण्यामध्ये जास्ती मोठ्या प्रमाणावर राजकीय कन्फ्युजन आहे ते आमच्या पक्षाच्या वतीने आहे। ओव्हरऑल एक गोंधळाचं वातावरण पुण्यात आहे आणि त्या परिस्थितीत कोण कोण काय आणि कशा पद्धतीने आघाड्या करतंय यावर आमचं बारीक लक्ष आहे। त्यांच्याकडून सर्व प्रभागनिहाय आणि लढणारे आमचे उमेदवार, आलेले उमेदवारी अर्ज या संदर्भात सगळी माहिती घेण्यात आली आणि योग्य वेळी पुण्याच्या संदर्भात निर्णय घेण्याच्या अनुषंगानं आज आमचा निर्णय झाला। आगामी महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस अद्याप तरी एकटीच आहे, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसची एकाकी लढाई आणि त्यांना मिळालेलं यश पाहता आले तर सोबत नाहीतर शिवाय असा पवित्रा काँग्रेसकडून घेतला जाऊ शकतो। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।